नमस्कार, मी उमा शिंदे। एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्हा बँकेवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व, आमदार हरिभाऊ बागडे, अभिजित देशमुखांना पराभवाचा धक्का। ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी 6000 खाटाची वाढ, शिक्षकांना पुन्हा करावे लागणार कोविडचे सर्वेक्षण, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा। सलीम अली सरोवरातील मृत मासे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू। आता सविस्तर बातम्या। जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळवत 15 जागा जिंकल्या, तर शेतकरी सहकार विकास पॅनलला 4 जागांवर समाधान मानावे लागले। औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 मध्ये शेतकरी विकास पॅनलने तब्बल 20 पैकी 15 जागांवर विजय मिळवत विरोधी शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलला धूळ चारली आहे। या पॅनलला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले। औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणूक पॅनलचे नेतृत्व माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले। मात्र सोमवारी जाहीर झालेल्या निकालात माध्यमांशी बोलताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की शेतकऱ्यांच्या विकासासाठी मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील 20 जागांपैकी तब्बल 15 जागांवर शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री सत्तार यांनी दिली। औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षातील दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक चुरशीची केली होती। एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत बँकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी चढाओढ सुरू केली होती। मात्र विरोधी असलेल्या माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलच्या उमेदवारांचा पराभव केला। राज्यमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे तसेच नितीन पाटील यांनी आपली बँक निवडणुकीत घोडदौड कायम ठेवली। त्यामुळे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची माळ पुढील राजकीय गणिते जुळवून कोणाच्या गळ्यात पडेल हे काही दिवसात स्पष्ट होईल। सोयगाव सोसायटी मधून 22 मतांनी सुरेखा काळे विजयी झाल्या। कन्नड येथून मनोज राठोड 60 मतांनी विजयी झाले, तर सिल्लोड येथून 63 मतांनी अर्जुन गाढे विजयी झाले। फुलंब्री मतदार संघातून सुहास शिरसाट 36 मतांनी विजयी। औरंगाबाद तालुका मतदार संघातील जावेद पटेल 39 मतांनी विजयी। शेतमाल प्रक्रिया मतदार संघातील मंत्री अब्दुल सत्तार 33 मतांनी विजयी। वैजापूर मतदार संघातील अप्पासाहेब पाटील 68 मतांनी विजयी। हे शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार आहेत। तर माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, अभिजित देशमुख या दिग्गजांचा पराभव झाल्याने मतदारांचा कौल मान्य असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या। तरीही पराभव स्वीकारून प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचे मत घेऊन कामकाज करू, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा बँक संचालक अब्दुल सत्तार यांनी बोलताना केले। इस जिले के ज्येष्ठ नेता आदरणीय हरिभाऊ जी बागड़े, इनका कुछ वोटों से जो पराजय हुआ है उसका दुख जरूर हमारे सारे पूरे पैनल को है, पैनल के विजयी उम्मीदवारों को है। ये 15 जो लोग हमारे चुन के आए हैं, ये 15 के संगात काम करते समय वो 5 लोगों को भी विश्वास में लेके जो हमारे चेयरमैन हैं आदरणीय नितिन पाटिल साहब वो काम करेंगे, ऐसी अपेक्षा मुझे है। किसानों की बैंक है, किसानों को बैंक का कर्ज से लेके तो बैंक की सारी सहूलतें, सारी फैसिलिटीज, सारी सेवाएं उनको मिलना चाहिए। ये किसानों के पवित्र मंदिर को सुरक्षित रखने का काम आने वाले 5 साल में हम करने की पूरी कोशिश करेंगे। कोरोना चाचणीसाठी खासगी लॅबला मनपाने परवानगी नाकारली असून रुग्णांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेतल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अमरीन खान यांनी सांगितले कि लोग प्राइवेट में टेस्ट करते हैं और उन्हें सही तौर पे गाइडेंस नहीं मिलता कि वो होम आइसोलेट हो या दवाखाने में एडमिट हो, या बहुत सारे लोगों में डर हो जाता है कि हम अब पॉजिटिव आए हैं, हम अब आगे क्या करें। इसलिए बहुत सारे लोग सामने नहीं आते हैं, जिसकी वजह से वो अपने घर वालों को और दूसरी अपने समाज में कोरोना फैला रहे हैं। इसे मद्देनज़र देखते हुए प्राइवेट लैब में
कोरोना की टेस्ट करने पे पाबंदी लाई गई है। और जो हॉस्पिटल से बड़े बड़े दवाखाने हैं जिसमें लैब है उनको परमिशन दी गई है। इसकी बुनियाद ये है कि अगर आप कोई बड़े दवाखानों में या म्युनिसिपल कॉरपोरेशन के जो सीसी से है, कोरोना कोविड केयर सेंटर जो है, या म्युनिसिपल कॉरपोरेशन के सेंटर्स है जहाँ पे कोरोना टेस्ट की जा रही है, वहाँ अगर आप जाके कोरोना टेस्ट कराएंगे और अगर वहाँ पे आप पॉजिटिव आते हैं तो वहाँ पे आपको प्रॉपर गाइडेंस मिलेगा, आपको पूरी मालूमात मिलेगी कि पॉजिटिव आने के बाद आप आगे क्या कदम उठाएं। एक तो आप होम आइसोलेशन हो जाए, जो 60 साल से कम है, जिसको कोई साइन सिम्टम नहीं है, जिसको कोई तकलीफ नहीं है, वो होम आइसोलेट हो। और जो 60 साल से ऊपर है या जिनको बीपी शुगर है, जिनको दूसरी तकलीफ है, या जिनको एसपी जिनका ऑक्सीजन सैचुरेशन कम है, उनको सही तौर पे उनका कहाँ पे इलाज हो सकता है, जैसे कोविड केयर सेंटर जो म्युनिसिपल कॉरपोरेशन ने खोला है, या जो लोग चाहते हैं प्राइवेट हॉस्पिटल जाना है तो वो उनको सही रहनुमाई मिलेगी कि वो कहाँ पे जाके एडमिट हो। जिल्हा पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम हाती घेतली असून नियम न पाळणाऱ्या 20 रेशन दुकानांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली। सर्व रास्तभाव दुकानदारांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जर मास्क नसेल तर धान्य दिलं जाणार नाही। तरी आपण सगळ्यांनी या सर्व सूचनांचं, कोरोनाविषयक सूचनांचं पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जानेवारी महिन्यामध्ये एक परिपत्रक काढून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्याचे ठरविले आहे। त्यानुसार सर्व तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आपण रास्तभाव दुकानदारामार्फत हे अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचे फॉर्म हे वितरित केलेले आहे। हे सर्व शिधापत्रिकाधारकांनी हे फॉर्म व्यवस्थित भरून द्यायचे आहेत। त्यासोबत सर्व शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आपल्याला आधारचे झेरॉक्स आपल्याला द्यायचे आहे। त्याचबरोबर एक वैध चालू असलेला मोबाईल क्रमांक पण आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यासोबत एक केरोसिन बाबतचा हमीपत्राचा एक नमुना दिलेला आहे आणि त्या नमुन्यातील आपण मजकूर बघितला तर आपल्याला थोडी भीती वाटणं साहजिक आहे, परंतु आपण बिलकुल घाबरून जायची गरज नाही आहे, कारण औरंगाबाद जिल्हा हा केरोसिन मुक्त जिल्हा असल्यामुळे सदरील जे हमीपत्राचा नमुना आहे तो भरून द्यायची आपण आवश्यकता नाही। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये भरडधान्य खरेदी, मक्याची खरेदी आपल्याकडे झाली होती आणि तो मका आता मार्च आणि एप्रिलमध्ये आपण रास्तभाव दुकानामार्फत कार्डधारकांना आपण वितरित करणार आहोत। दुकानदारांच्या बद्दल जे काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि तपासणीमध्ये पण काही दोष आढळून आलेले आहेत, तर अशा आपण 20 दुकानं आपण निलंबित केलेले आहेत आणि 34,000 एवढा आपण त्यांच्या अनामत रक्कम जप्त करून 34,000 दंड पण आपण वसूल केलेला आहे। संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर शहरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तेजस वैजनाथ कादे आणि श्याम रामराव हे दोघेही रात्री 8:30 वाजेच्या सुमारास विनाकारण आरडाओरड करत कॅनॉट प्लेस मध्ये फिरत होते। त्यावरून दोघांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंकज शांतीलाल बोरा याने रात्री 11:15 पर्यंत सब्जी मंडईतील त्याचे दुकान सुरू ठेवले होते। त्यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत त्याच्या विरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। तसेच पुंडलिक नगर भागात फेरोज शेख, हनीफ शेख व भगवान काशीनाथ खोमणे या दोघांनी 20 मार्च रोजी हॉटेल सुरू ठेवले होते। त्यावरून त्यांच्या विरुद्ध पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर सुनील रामदास आगळे हा लॉकडाऊनच्या काळात देशी दारूची चोरटी विक्री करत होता। त्याच्याकडून पोलिसांनी 2158 रुपयांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत। त्यांनी वाळूज येथे एका दुकानावर स्वतः कारवाई देखील केली। रविवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण वाळूज परिसरात आरोग्य केंद्राची पाहणी करण्याकरिता आले होते। ते परतत असताना अवैध दारू विक्री करणारे दुकान त्यांना आढळले। वाळूज परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्यांच्या दुकानावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी धडक भेट देऊन दुकान सील करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। कोरोना कार्यकाळात कोरोना नियमावली डावलून
दुकानातून अवैधरित्या दारूची सर्रास विक्री केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, गंगापूर तालुक्याचे तहसीलदार अविनाश शिंगटे, मंडळ अधिकारी गायकवाड, वाळूज पोलीस स्टेशनचे API विनायक शेळके आदींची उपस्थिती होती। औरंगाबाद जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पोलीस विभागास दिले आहेत। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पाहत रहा ADN। सार्वजनिक सूचना। छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि कार्यालय में जल्द से जल्द जमा कराएं। कर वसूली का कार्य दिनांक 1 मार्च 2021 से दिनांक 31 मार्च 2021 तक छावनी परिषद के कर्मचारियों के द्वारा किया जाएगा। अगर कोई मालमत्ता धारक दिनांक 31 मार्च 2021 तक बकाया राशि भरने में असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी अधिनियम 2006 की धारा 100 पहली अनुसूची के अनुसार कार्रवाई की जाएगी और छावनी क्षेत्र के सभी दुकानधारकों को सूचित किया जाता है कि वर्ष 2021-22 के लिए ट्रेड लाइसेंस निकालने हेतु छावनी परिषद के ई-छावनी पोर्टल पर ऑनलाइन ट्रेड लाइसेंस आवेदन फॉर्म भरे और छावनी परिषद को सहकार्य करे। विक्रांत मोरे, मुख्य अधिशासी अधिकारी, औरंगाबाद, छावनी परिषद। शहरियान औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी। तमाम शहरियान की सहूलत के पेश नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहुल्लाह खान और मोहम्मद सिराजुद्दीन, मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के ज़ेरे इंसराह सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है। शहरियान व सारिफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें। मंजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और AR बॉम्बे कलेक्शन। हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद।
ब्रेक नंतर आपले स्वागत. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांमध्ये CCC प्रणाली सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. याबरोबरच त्यांनी अन्य निर्णयाबाबतही माहिती दिली. आपण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या CCC मध्ये बेडची वाढ केलेली. आज माझ्याकडे ग्रामीण भागामध्ये 6000 प्लस बेड आहेत. ही मोठी वाढ आहे आणि इथून पुढे अजून मी बेडमध्ये वाढ करणार आहे. त्याच्यामध्ये वाढ करण्याचा अजून एक प्रयत्न असा आहे की मी आजच्या मिटिंगचा बोल्ड डिसिजन म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्ही CCC सुरू करण्यास परमिशन देणार आहे. म्हणजे कोणाचंही प्रायव्हेट हॉस्पिटल असेल 5 बेड जरी असेल तरी त्याला CCC मध्ये कन्व्हर्शनला मी परवानगी देणार आहे. कारण काय होतं, त्याला जर DCHC व्हायचं असेल तर त्याच्याकडे तेवढी कॅपेबिलिटी नसते, म्हणजे ऑक्सिजनची व्यवस्था वगैरे नसते आणि तो होऊ शकत नाही. पण CCCसाठी ती मर्यादा नाही. ऑक्सिजनचं एक सिलेंडर जरी ठेवलं तरी त्याचं काम भागून जातं. याच्यामुळे काय होईल, जसं मी म्हणलं RH बेड वाढवतोय तसंच हे प्रायव्हेट डॉक्टर जर मी याच्यात कामाला लावले तर मला हे ॲडिशनल बेड मिळतील. म्हणजे छोट्या सिम्पटमचे जे मंडळी आहे किंवा जे रोगी आहेत ते घाटी किंवा MGM किंवा शहराकडे येऊन काय होतं, मला बेड नाही मिळत तर त्याला बेडची आवश्यकता नाही. याचा हा एक निर्णय घेतला आहे. दुसरा अजून एक निर्णय घेतला की गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या लक्षात असं आलं की बरेच लोक म्हणतात की याला बेड मिळत नाही, हा दिवसभर फिरला, हा रिक्षात बसून फिरला. याच्यासाठी आम्ही आता पेशंट जे ॲडमिटेड पेशंट आहेत त्यांच्या तपासणीचा निर्णय घेतला. पेशंटच्या नाही की त्यांच्या नोट्स तपासून याला पुढे कंटिन्यू ठेवायचं का दवाखान्यात. आता काय व्हायला लागले, बरेचसे हॉस्पिटल समजा दूत आहे, हिटगेबार आहे, MGM आहे, अनेक आहेत. ते काय करतात, ते म्हणजे मी असं माझं म्हणणं नाही की त्यांनी अनावश्यक काळ ठेवलं, पण बरेचसे लोक काय म्हणतात, साहेब आम्हाला घरी नका सोडू, राहून द्या आम्हाला इथं, म्हणजे इथं चांगलं वाटतं. पण त्याला चांगलं वाटतं आणि माझे बंधू, माझे प्रिय सिटीजन जे बाहेर आहेत त्यांना बेडची गरज आहे. म्हणून आज आम्ही असा निर्णय घेतला की आमचा एक डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर, जिल्हा खनिकर्म अधिकारी, त्याच्यासोबत 2 किंवा 3 डॉक्टर, एक घाटीचा डॉक्टर, एक सिव्हिल हॉस्पिटलचा डॉक्टर, एक DHOचा डॉक्टर जिल्हा परिषदचा आणि एक पोलीस ऑफिसर, असं सगळ्यांनी आणि महानगरपालिकेचा एक ऑफिसर म्हणजे डॉक्टर, हे जाऊन त्या हॉस्पिटलला भेट देणार, पेशंटच्या नोट्स तपासणार. कारण ते सगळे एक्सपर्ट डॉक्टर आम्ही त्याच्यामध्ये ठेवू. गरज पडली तर मी खाजगी डॉक्टरसुद्धा यासाठी वापरणार आहे. याच्यामुळं मला त्या पेशंटला पुढं बेडवर कंटिन्यू करायचं का किंवा त्याचे सिम्पटम जर कमी झाले असतील तर त्याला डिस्चार्ज केलं चालेल. मग पुढे त्याला 2 पर्याय आहेत. तो घरी जाऊन राहू शकतो, छोटी ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा CCC मध्ये जाऊ शकतो, ज्याची संख्या मी खूप ॲम्पल वाढवणार आहे आणि वाढवित आहे. त्याच्यामुळे काय होईल की जे गरजू पेशंट आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे, ज्यांना इंटेन्सिव्ह केअरची गरज आहे, त्यांना बेड मिळेल. आणि बेडसाठी जो सध्या लोकांचा म्हणजे बरीचशी चर्चा किंवा त्याच्यात म्हणजे लोक बोलतात की मला बेड मिळत नाही, ह्याला कुठंतरी अटका होईल. म्हणजे हे अंगणवाडी वर्कर, आशा वर्कर आणि शिक्षक याची टीम करून घरोघरी त्यांना 200 फॅमिलीज किंवा 100 फॅमिलीज त्यांना दिल्या जातील. त्यांनी सर्वेक्षण करायचं, काही तापाचे रुग्ण आहेत का, खोकल्याचे रुग्ण आहेत का, श्वसनाचे आजारवाले आहेत का, तसे आढळले की त्यांना टेस्ट करायचं, टेस्ट करून त्यांच्याबद्दलचा निर्णय करायचा. ज्याच्यामुळं माझं सगळं पॉप्युलेशन स्क्रीन करण्याच्या संदर्भात किंवा तपासणी करण्याच्या संदर्भात मी निर्णय घेतलेला आहे. हे सगळं करत असतानाच हीच पथकं तिथं जर काही लोक 45 ते 59 वाले आढळले कोमॉर्बिड, त्यांच्या व्हॅक्सिनेशनची व्यवस्था करतील, त्यांना तिथपर्यंत घेऊन जातील किंवा 60 वर्षाच्या पुढच्या असतील तर त्यांना व्हॅक्सिनेशन करतील. म्हणजे ट्रेसिंग करणं, ट्रॅकिंग करणं, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग अँड ट्रीटिंग आणि त्याच्यापुढे व्हॅक्सिनेशन, या 4-5 प्रकारे काम केल्यानंतर मला असं वाटतं की आणि माझा विश्वास आहे की औरंगाबादमध्ये जी संख्या वाढते हिला एक थोड्या काळात म्हणजे काही स्पॅनमध्येच आपण नक्की याच्यामध्ये कटोती होईल. 10वी-12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या वतीने शहरातील शाळा इमारतींचे माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर में 10वीं और 12वीं की जो क्लास है वो क्लास के स्टूडेंट की जो परीक्षा है, आने वाली परीक्षा अप्रैल में, शासन आदेशानुसार हर एक स्कूल में होने वाली है. तो अपने सिटी में जो स्कूल है जहाँ 10वीं और 12वीं के बच्चे हैं, वो स्कूल के हेडमास्टर और प्रिंसिपल यहाँ आते हैं और हमारे स्कूल में ये सुविधा उपलब्ध है. यानी कि उनके पास कमरे कितने हैं, उसमें स्टूडेंट को बैठने के लिए बेंच कितने हैं, पानी पीने की व्यवस्था है कि नहीं, ट्यूबलाइट व्यवस्था है कि नहीं, शौचालय की व्यवस्था है कि नहीं, वो सब लिख के देते हैं फॉर्मेट में और उसको सर्टिफाइड करके हम
फॉर्म देते हैं। अब सभी श्री जागृत दत्त मंदिर संस्थान व सिडको पोलिसांनी राज्यसेवेच्या परीक्षार्थींना पार्सल जेवण व पाण्याची व्यवस्था करून दिली। सिडकोतील श्री जागृत दत्त मंदिर संस्थान आणि सिडको पोलिसांच्या वतीने दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अन्नदान उपक्रम राबविण्यात आला। रविवारी राज्यसेवा आयोगाची परीक्षा होती। रविवारी कडक लॉकडाऊन देखील होता, त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या परीक्षार्थींना जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती। सिडकोमधील मुकुल मंदिर शाळेमध्ये MPSCचे सेंटर होते। यामध्ये साधारण 288 परीक्षार्थी परीक्षा देणार होते। त्यापैकी बहुतांश परीक्षार्थी बाहेर गावाहून परीक्षा घेण्यासाठी येथे आले होते। या सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना साधारणतः 375 जणांना पुरेल इतके पुरी भाजीची पॅक कंटेनरमध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आली होती। संस्थांच्या वतीने पुरी भाजी व एक पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले। शहरांमधील सर्व हॉटेल बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची, शिक्षकांचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, श्री दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पुरी भाजीचे वाटप करण्यात आले। यावेळी संस्थांचे अध्यक्ष गणेश जोशी तसेच सिडको पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी, मुकुल मंदिरचे मुख्याध्यापक चौधरी सर, माजी नगरसेविका रेखा पाटील यांच्या हस्ते जेवणाचे डबे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश जोशी, राजेश इंजे पाटील, पद्माकर दिवाण, शिवकुमार थारेवाल, दिनेश बागुल, उद्धव गुरुजी, रेखा पाटील, आनंद मालोदे, उमेश जोशी, संतोष लगामे, उमेश काळे, प्रणित जोशी, अमित सीमंत, प्रेमराज पैठणे, राहुल खंडागळे आदींनी परिश्रम घेतले। सलीम अली सरोवरात शेकडो मासे मृत्युमुखी पडल्यावर मनपाच्या वतीने सरोवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। दिल्ली गेट येथील सलीम अली सरोवरामध्ये रविवारी शेकडो मासे अचानक मृत्युमुखी पडले होते। हे मृत मासे पाण्यावर तरंगत होते, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली। या बाबीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी सकाळपासून सरोवरातील मृत मासे काढण्याची मोहीम सुरू केली। महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे कर्मचाऱ्यांमार्फत ही मोहीम राबवली जात आहे। सोमवारी कर्मचाऱ्यांनी एका प्लास्टिक नावेच्या सहाय्याने सरोवरातील मासे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे। आता पाहूयात काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात। औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून कर्मचाऱ्यांनी जलदिनाची शपथ घेतली। 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन कार्यालय येथे जलदिनाची शपथ देण्यात आली। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राम लाहोटी, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तज्ञ, सल्लागार उपस्थित होते। महानगरपालिका मलेरिया विभागातील सातारा व देवळाई येथील पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई व फवारणी कर्मचारी हे मागील वर्षभरापासून कोरोना काळात कार्यरत आहे। त्यांनी पेशंटच्या निवासस्थानी राज्य राखीव पोलीस बटालियन गट नंबर 14 कोविड सेंटर वॉर्ड व परिसरात जंतुनाशक औषध फवारणीचे काम केलेले आहे। कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लस पूर्णतः सुरक्षित असून कोरोना आजारापासून स्वतःबरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी असे आवाहन मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी स्वतः लस टोचून घेतल्यानंतर केले। छावणी परिषदच्या रुग्णालयात झोन क्रमांक 8 मधील मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर, चुन्नीलाल उदने, फवारणी कर्मचारी राहुल वाकेकर, मनोज जगधने, महेश नगरे यांनी नोंदणी करून प्रतिबंधात्मक दुसरी लस घेतली। याच ठिकाणी मनपाचे उद्यान विभागातील कर्मचारी नारायण मद्दी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनाही दुसरी लस देण्यात आली। महानगरपालिका मलेरिया विभागातील सातारा व देवळाई येथील पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई व फवारणी कर्मचारी हे मागील वर्षभरापासून कोरोना काळात कार्यरत आहे। त्यांनी पेशंटच्या निवासस्थानी राज्य राखीव पोलीस बटालियन गट नंबर 14 कोविड सेंटर
वॉर्ड व परिसरात जंतुनाशक औषध फवारणीचे काम केलेले आहे. कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लस पूर्णतः सुरक्षित असून कोरोना आजारापासून स्वतःबरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी स्वतः लस टोचून घेतल्यानंतर केले. छावणी परिषदच्या रुग्णालयात झोन क्रमांक 8 मधील मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर, चुन्नीलाल उदने, फवारणी कर्मचारी राहुल वाकेकर, मनोज जगधने, महेश नगरे यांनी नोंदणी करून प्रतिबंधात्मक दुसरी लस घेतली. याच ठिकाणी मनपाचे उद्यान विभागातील कर्मचारी नारायण मद्दी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनाही दुसरी लस देण्यात आली. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा बँकेवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व, आमदार हरिभाऊ बागडे, अभिजित देशमुखांना पराभवाचा धक्का. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी 6,000 खाटाची वाढ, शिक्षकांना पुन्हा करावे लागणार कोविडचे सर्वेक्षण, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा. सलीम अली सरोवरातील मृत मासे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोविड नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN.